जळगाव शहरात 2 घरफोड्या, सद्गुरू नगरातून 15,000, सदाशिव नगरातून 58,000चा ऐवज लंपास। शहरातील 2 बंद घरे फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला। एमआयडीसीच्या सदाशिव नगरात बंद घर फोडून 15,500 तर सदाशिव नगरातून 58,000चे दागिने व रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे। सद्गुरू नगरातील तृप्ती कॉर्नर येथे जयश्री मयूर वाणी यांच्या आईच्या बंद घराचा कडी कोयंडा चोरट्यांनी तोडून घरातील लोखंडी कपाटातून 15,000ची रोकड आणि चांदीच्या वस्तू, 2 प्लास्टिकच्या सुटकेस चोरून नेल्या। ही घटना मंगळवार दिनांक 23 जुलै सकाळी 10 वाजता उघडकीस आली। याबाबत जयश्री वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। सहाय्यक फौजदार विजय पाटील तपास करीत आहे। जुना खेडी रोडवरील सदाशिव नगरात नितीन सुरवाडे वय 31 यांच्या बंद घराच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। घरातील लोखंडी कपाटातून सोने चांदीचे दागिने आणि 5,000 रुपयांची रोकड असा एकूण 58,285 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। ही घटना देखील मंगळवारी उघडकीस आली। याबाबत नितीन सुरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। सहाय्यक फौजदार रघुनाथ पवार यांनी तपास करीत आहेत। क्राईम वार्ता न्यूज। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.